सुरेखा खंदारे लिखित एका वेड्या मातृहृदयाची कथा. टायसन. अश्रूंचे झाले मोती, घेऊन या माळती हाती, वाहते पिल्या भावांजली, परतुनी ये तू मानव जन्म घेऊन ये माझ्या बाळाच्या पोटी, माझ्या बाळाच्या पोटी. खोटी न ठरव देवा, ही आस माझी मोठी, ही आस माझी मोठी. टायसन भाग 1. कोटी कोटी धन्यवाद त्या ईश्वरी शक्तीचे, परमेश्वराचे, ज्यांनी माझ्या काळजातील आसवांची मोती करून कागदावर मांडण्याची बुद्धी दिली. लिखाणाचे थोडेफार कौशल्य आहेच. वाचनाची आवड बऱ्याच प्रमाणात आहे, पण वक्तृत्वाचा कसलाही गंध नसताना, अनुभव नसताना आज माध्यमाद्वारे कोंडलेले दुःख बाहेर प्रकट करण्यासाठी टायसनने मला वक्ता बनवले. पण पिल्या, मला तुझ्या अनुपस्थितीत तुला गमावून तुझ्या बदल्यात कुठलेही सुख नको होते टायसन. आभार माझ्या आईचे, सावित्रीबाईचे. आभार माझ्या सगळ्या मुलांचे, कारण हिच्यामुळेच मी ह्या उत्कृष्ट माध्यमाद्वारे हे पुस्तक तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल. एका वेड्या मातृहृदयाची व निष्पाप मायाळू गोजीरवाण्या पिलाची ही आहे एक वात्सल्य कथा. आई गेल्यानंतर मुले दुःखी होतात, अनाथ होतात. पण अशी बरीच उदाहरणे आहेत की लेकराच्या जाण्याने आई वेडी होते. प्रेम हे आंधळे असते असे म्हणतात, पण तिथे मन मात्र शाबूत असते. पण दृष्टी अधू असते. म्हणूनच तर बरेच जण तिथे ठिचकतात. पण वास्तव्य मात्र वेडेच असते. ते मनावर पण नियंत्रण ठेवू शकत नाही. त्यामुळे मन ही दुबळे होते. म्हणूनच म्हणतात की वेडी माया. टायसन गेल्यानंतर मला वाटले टायसनची एखादी वस्तू जपून ठेवावी. पण तो तर तपस्वी, संन्याशासारखा, निर्मोही, निर्लोभी. मोह ठेवला तो वात्सल्याचा, लोभ ठेवला तो मायेचा. त्याच्यासाठी वापरलेली सगळी वस्त्रे, त्याचा टॉवेल देखील त्याच्या अंत्यविधीच्या वेळी तिथेच नेऊन टाकला. माझी नजर सहज त्याच्या बेल्टवर गेली. मी तो काढून लगेच व्यवस्थित ठेवला. तो जाण्या अगोदरच्या दिवशी जे गाऊन माझ्या अंगावर होते ते मी तसेच जपून ठेवले आहे. ते धुण्याचीही माझी इच्छा होईना. त्या दिवशी त्याच्या श्वासाचे स्पंदनाचे ध्वनी त्याच्यावर पडले असतील. त्याच्या डोळ्यातील मायेचा भावभावनांचे प्रतिबिंब त्यावर उमटले असतील. त्याच्या डोक्यावरून हात फिरवताना, माया करताना
त्या पिलाचा थोडा तरी स्पर्श त्या वस्त्राला झाला असेल, म्हणून मला ते जपून ठेवायचे आहे. मी आज परिधान केलेले वस्त्र हे त्याच्या अंत्यसंस्काराच्या वेळी परिधान केले होते. याला सर म्हणतात वेडी माया. जिव्हाळ्यात वात्सल्य व श्रद्धा ह्या खूप महत्वाच्या भावना जास्त प्रमाणात असतात असे मला वाटते. त्या वात्सल्याची, जिव्हाळ्याची ही आहे एक कथा. पुस्तकाचं नाव आहे टायसन. मेणाहून मृदू व पाषाणाहून कठीण असे मनाच्या बाबतीत संबोधले जाते. धन्यवाद त्या परमेश्वराला ज्यांनी माझ्यासारख्या सामान्य स्त्रीला मृदू मन दिले. मन हे एक तरल भावनांचे भांडारच आहे. मला वाटते काही सात्विक भावनांचे कलश आपण त्याच्या मार्फत हृदयात भरून ठेवत असतो. तसेच टायसनच्या जाण्याच्या धक्क्याने माझ्या हृदयातील अश्रूंचा कलशही कोरमळून पडला. बराच साठा नेत्रावाटे वाहून गेला, रिता झाला. असे कुठले नाते होते त्या निष्पाप जीवाबरोबर? इतकं कुठून वात्सल्य भरले होते त्याच्याबाबत माझ्या हृदयात. तो तर माझ्या उदरी देखील जन्माला नाही. मी तर त्याची जन्मदात्री पण नाही. त्याच्याबरोबर तर माझे नाळेचे नाते तर नाहीच, पण तो मनुष्य जातीचाही नव्हता. मग कसा एवढा लळा लागला त्या निष्पाप गोजीरवाण्या जीवाचा? त्याच्यामुळे माझे अंतःकरण खूपच मृदू मायाळू झाले होते. व हा फरक खरेच तो आल्यापासूनच मलाही जाणवत होता. रस्त्यावर गाय अथवा कुत्रे वगैरे दिसले तर मी लगेच जवळच्या दुकानातून बिस्किटे, खारी किंवा टोस्ट घेऊन त्यांना देत असते. मी आपल्याला पाहतील याची किंचित खंत मला वाटली नाही. त्या निष्पाप प्रामाणिक भुकेल्या जीवांच्या मुखात 2 घास जातात याचेच खूप सार्थक वाटते. मनाच्या हाती आयुष्याचा वारू असतो, बऱ्याच प्रमाणात असेच वाटते. कधी कधी मन हे कंडक्टरचे काम करत असते तर बुद्धी ड्रायव्हरचे. मला वाटते आयुष्याच्या प्रवासाचे निर्णय बऱ्याच प्रमाणात मनावरही अवलंबून असतात. त्यातील महत्त्वाच्या भावना श्रद्धा, वात्सल्य, माया, स्नेह, प्रेम यातील बऱ्याच नात्यात माया, स्नेह, प्रेम, वात्सल्य हे भाव असतात. ही नाती ही आपल्या आयुष्यात खूप महत्त्वाची असतात. मानलेली नाती, निर्माण झालेली नाती. माणूस नात्यांची वलय पांघरून जगत असतो. प्रत्येक नाते त्याच्यासाठी महत्त्वाचे असते. प्रत्येक आवरण त्याच्यासाठी महत्त्वाचे असते. पाठचे जन्माने असलेले, पोटचे जन्म देऊन निर्माण झालेले, तर मानलेले माणुसकीतून, ओळखीतून निर्माण झालेले. बऱ्याच नात्यात अपेक्षा असतात, पण जिव्हाळ्याचे नाते हेच सगळ्यात श्रेष्ठ म्हणावे लागेल. कारण यात निस्वार्थीपणा, निरपेक्षता, वात्सल्य तर असतेच, पण सर्व श्रद्धा पण असते. त्यालाच तर जिव्हाळा म्हणजेच व्यक्तीबरोबर जीवालाही लळा लावणे असे म्हटले जाते. व हे आपल्याला पाळीव प्राण्यातच जास्त प्रमाणात दिसून येते. श्वान हा एक अतिशय मायाळू, प्रामाणिक, स्वामीनिष्ठ व जबाबदार जीव.
पाळणाऱ्यासाठी वेळप्रसंगी स्वतःच्या प्राणाचीही पर्वा न करणारी. जिव्हाळा हा भाव शब्दात व्यक्त करता येत नाही. त्या भावनाच इतक्या तरल, व्यापक व श्रेष्ठ आहेत की त्याची तुलनाच इतर कुठल्याही नात्याबरोबर, भावनेबरोबर होऊ शकत नाही. माझा मोठा मुलगा विनायक व त्याची पत्नी प्रियांका व माझा नातू रोनित हे नोकरीनिमित्त परगावी असतात व मोठी मुलगी डॉक्टर सौ नूतन शांतिभूषण शिंदे व नात समायरा हे अमेरिकेत असतात. दुसरी मुलगी मेंदुरोग तज्ञ डॉक्टर शुभदा ही लखनौमध्ये असते व सगळ्यात लहान म्हणजे धाकटा मुलगा तुषार याचे इथे शिक्षण चालू आहे. अत्यंत संवेदनशील मनाचा त्याला प्राण्याबाबत खूपच आपुलकी वाटते. तो नेहमीच कुत्रे पाळण्याचा आग्रह करत असे, पण त्याबाबत मी त्याला नेहमीच म्हणत असते, नको रे बाबा, त्यांना त्रास झाला की आपल्यालाही त्रास होतो. तो खूप हळवा जीव आहे व खूप मायाळू जीव आहे. त्याने मित्राच्या साहाय्याने एक लॅब्राडॉग जातीचे पिलू घरी आणलेच. त्या पिल्याला पाहून माझे मन व विरोध दोन्ही विरघळून गेले. टायसन साधारण 2 महिन्याचे पिलू असेल. खूप छान गोंडस सोनेरी रंगाचे, गुबगुबीत स्पंजाच्या खेळणीतील बाहुल्याप्रमाणे गोजीरवाणे. आम्ही त्याचे नाव टायसन ठेवले. ते घरातून इकडून तिकडे दुडदुडू पळताना, चालताना पाहून खूप छान वाटायचे. माझा थकवा तर फक्त त्याला पाहूनच दूर व्हायचा. जेवढे त्याचे बाह्यरूप गोड तेवढाच तो मनाने पण खूप सुंदर व देखणा. आपल्या लाल चुटूक लुसलुशीत नाजूक जिभेने तो दूध पित असे. आपले कोळे कान टवकारून वातावरणातील घडामोडीचा अंदाज घेत असे. आम्ही ज्या अपार्टमेंटमध्ये राहतो वर आमचे एकट्याचेच 2 फ्लॅट आहेत. वर बाकीची बरीच जागा मोकळी आहे टेरेससाठी. 2 दिशेला 2 प्रवेशद्वार आहेत. त्यामुळे त्याला घरात, अंगणात व टेरेसवर अगदी मजेत फिरता येत असे. कधी तो गॅलरीतही हरणासारख्या उड्या मारत असे, फिरत असे. वर असल्याने केव्हा जास्त वारे तर केव्हा मंद वारे वाहत असतात. ते त्याला प्रकर्षाने जाणवत असे. त्याची त्याला भारी मजा वाटत असे. त्यामुळे तो खूप आनंदी व्हायचा. नाकाने खूप छान प्रकारे वारे हुंकत असे. आपण ज्याप्रमाणे सुगंधी फूल हुंकत असतो तसे. त्याच्या चेहऱ्यावरचे ते अद्भुत आनंदी भाव पाहून त्याच्यापेक्षाही मला जास्त आनंद होत असे. त्याचा मुक्तपणे घरभर वावर असायचा. मुक्तपणे घरभर चालायला शिकणाऱ्या लहान मुलाप्रमाणे त्याचे ते दुडदुडू चालणे मन मोरून टाकत असे. कधी स्वयंपाकघरात फेरफटका चालू असे. नॉनव्हेजच्या वासाने थोडी पावले थपकत असे. पुन्हा त्याचे ते घरभर हुंदडणे चालूच असायचे. प्रवेशद्वाराजवळ कुणी अनोळखी आले की त्याची ती मोठ्या आवाजातील गर्जना तो चालू करायचा. असेच एकदा
तो आजारी पडला व काही खाईना. मग इतके दिवस दूध, ब्रेड, चपाती, पेडिग्री भांड्यात ठेवलेले आवडीने खाणारा टायसन त्याच्याकडे डुंकूनही पाहिना. मग त्याला हाताने चारण्याचा प्रयत्न केला व तो ते आवडीने खाऊ लागला. मग त्याला ती सवय झाली. आता तो लहान मुलासारखे माझ्या हातूनच खाऊ लागला. कधी मी एका खुर्चीवर व तो बाजूच्या खुर्चीवर, तर कधी सोप्यावर बसून मी त्याला दूध चपातीच्या कार्याचा घास भरवत असे व मग तेच त्याचे जेवण झाले. मग तो बाकीचे काही खाईना. तिखट, मीठ, मसाल्याचे पदार्थ वगैरे काही नाही. नॉनव्हेज पण त्याच्यासाठी तिखट मीठ न टाकताच शिजवावे लागत असे. आले, कोथिंबीर, लसूण घातलेले पण तो खात नसे. मासे ही त्याची आवडती डिश. तो भाकरी भात वगैरे खात नसे. लहान मुलांना कशा प्रकारे मासे चारतात तशा प्रकारे मी चपातीचे लहान लहान तुकडे करून त्यावर काटेरहित माशांचा मऊ भाग घेऊन त्याला चारत असे. ते त्याला खूपच आवडायचे. त्याला त्यावेळी कंट्रोल होत नसे. शेपटीची लाडीकपणे हालचाल करत तो खाली न बसता तसेच उभे राहून नॉन स्टॉप खाणे चालू ठेवत असे. मी दुसरा घास त्याच्या तोंडाजवळ नेईपर्यंत तो अस्वस्थ होत असे. एकदा मासे चपाती खाल्ल्यानंतर निवांत झोपत असे. नेहमीसारखे खाली फिरायला जाण्याची वगैरे वाट पाहत बसत नसे. तो फक्त शिजवलेले चिकन मात्र ताटात ठेवलेले मनाने खात असे. बाकी काही नाही. मिठाईमध्ये पेढा, जामून, बर्फी एवढेच खात असे व मूड असेल तरच बेसन लाडू. व हे पदार्थ पण त्याला हातानेच भरावे लागत असे. त्याला घास भरवताना का कोण जाणे, पण मला त्यावेळी खूपच अलौकिक व तृप्तीचा आनंद वाटत असे. मी खरे सांगते, मुलांना घास भरवताना पण एवढे वात्सल्य उबाळून आले नसेल तेवढे त्याला सारताना वाटत असे. व त्यावेळी मी म्हणतही होते, मला जर कुणी विचारले की जगातील सगळ्यात मोठे सुख कोणते, तर मी म्हणेन की माझ्यासाठी तरी टायसनला घास भरवणे, त्याच्या चेहऱ्यावरचे ते सात्विक, निरागस समाधानाचे भाव पाहणे हेच मोठे सुख होय. त्यामुळे मला खूपच आत्मिक समाधान लाभत असे. व मग मी दूरदर्शनवर ऐकलेले हे गाणे गुणगुणायचे. हंबरुनी वासराला चाडती जेव्हा गाय, तेव्हा मला तिच्यामध्ये दिसती माझी माय. त्यातल्या गर्भित अर्थाची आज मला प्रचिती येत आहे. त्यावेळी पुसटशीही कल्पना नव्हती की ही अर्थपूर्ण कविता आपल्या आयुष्यात पण अशा प्रकारे सत्यात उतरेल. दिवसामागून दिवस जात होते. टायसन पण आता मोठा होत होता. आम्ही त्याचे वाढदिवस पण आनंदाने साजरे करत असो. आरतीसाठी देवाजवळ थांबणे, नंतर बाहेर नमस्कारासाठी येणे, प्रसादासाठी प्रतीक्षा करणे, हे सगळे घरातील सदस्याप्रमाणे व्यवस्थित चालू होते. तो आता गजराजासारखा रुबाबदार दिसत होता. त्याचे ते ऐटीत चालणे खूपच छान वाटत होते. आजूबाजूची लहान मुले सुट्टीच्या दिवशी, तसेच कुणाच्या घरी पाहुणे वगैरे आले असतील तर त्या पण लहान मुलांना ते टायसनला पाहायला भेटायला घेऊन येत असत. त्याच्यावरून मायेने हात फिरवत असत. त्याच्याबरोबर फुटबॉल खेळत असत, लपंडाव खेळत असत. ते आले की तो खूप खुश व्हायचा. त्याला ऊन
उष्णता सहन होत नसे. उन्हाळा त्याला खूप असह्य व्हायचा. त्यावेळी जास्त करून त्याची बैठक कूलरजवळच असायची. त्याला सोडून मला कुठे बाहेरही जाऊ वाटत नसे. हा व्यवस्थित तरी बसेल ना, कुठे खाली तरी जाणार नाही ना, याचीच मला खूप धास्ती वाटत असे. बाहेर रस्त्यावर कुठे डॉगी दिसला की मला लगेच प्रकर्षाने त्याची आठवण होत असे. मग मी त्याच्यासाठी पण आवर्जून पेढे आणत असे. मी आले की तो खूप दिवस बाहेर गेल्यासारखे माझ्या आजूबाजूला शेपटी हलवत घुटमळत असे व पेढे आवडीने खात असे. तुषार व त्याचे बाबा रात्रीच्या वेळी काही कामानिमित्त बाहेर गेले की मला त्यांच्या बाबाची सक्त ताकीद होती की रात्री घर मोकळे सोडून कुठे जायचे नाही, कारण इथे अपार्टमेंटमध्ये तिथे चोरी झाली होती. या बाजूला वर्दळ देखील खूप कमी आहे. त्यामुळे ही दक्षता बाळगण्याचे तुषारच्या बाबांचा खूप आग्रह असतो. हे दोघेही कामानिमित्त बाहेर गेले की मलाही एकटीला भीती वाटत असे. पण टायसनमुळे ती भीती एकदमच पळून गेली. तो एकटाच कधी टेरेसवर बसत असे, इकडून तिकडे उड्या मारत असे, मध्येच घरातून घरभर फिरत असे. पुन्हा बाहेर फिरपटका चालूच असायचा. आम्ही त्याला एकट्याला कधीच खाली सोडले नाही. मी अधूनमधून काम करताना तो आहे का हे पाहायला बाहेर येत असे. तो कुठल्या तरी भिंतीला टेकून बसलेला असायचा. तो दिसला नाही की मग मी खूप घाबरून जायचे. मग कुठे गेला असेल, आपण घरात असताना कुणी दार तर उघडले नसेल ना, तो कुठे खाली तरी गेला नसेल ना, ही भीती माझ्या आवाजात कापरे भरत असे व त्याच आवाजात माझे त्याला हाक मारणे चालू असायचे. टायसन, टायसन, टायसन पिलू तू कुठे? मग तो कुठल्या तरी रूममध्ये किंवा गॅलरीत बसला असेल तर लगेच पळत पळत माझ्याकडे येईल. आपले इवलेचे शेपूट हलवत मान वर करून माझ्याकडे पाहत असे, जणू काही मी इथेच आहे, का घाबरते सुगी, असं म्हणत असावा. तुषारने त्याला घरी आणलेले बाकीच्या मुलांना तितके आवडले नाही. जेव्हा नोकरीनिमित्त परगावी असलेले ज्येष्ठ चिरंजीव विनायक हा घरी आला की टायसन सारखे त्याच्याजवळ जाण्याचा प्रयत्न करत असे. तो जिथे असेल बसेल तिकडे तोही जात असे. त्याच्याकडून माया करून घेण्याची त्याला खूप हौस होती. पण विनायकची व त्याची म्हणावी तेवढी गट्टी कधीच जमली नाही. तो टायसन पासून नेहमी दूर राहण्याचाच प्रयत्न करत असे. मग टायसन तोंड बारीक करून नुसतेच शेपटी हलवत असे, तर कधी नाराज होऊन स्वतःचा एक पाय तोंडात धरून सगळ्या जगाची काळजी ह्याच्याच डोक्यावर आहे ह्या आविर्भावात कुठेतरी एकटक लावत बसत असे. त्याच्या बोलक्या चेहऱ्यावरील ते रुसलेले भाव लगेच जाणवत असे. विनायकला टायसन म्हणावा तेवढा आवडत नसे व टायसनला विनायककडून ही माया करून घ्यावीशी वाटत असे. विनायक जबाबदार मोठ्या पोस्टवर असल्यामुळे त्याला सारखी सुट्टी मिळत नसे. तो केव्हा तरी सुट्टीमध्ये भेटायला येत असे. टायसनलाही त्याची खूप कौतुक वाटत असे, खूप अप्रूप वाटत असे. तो मोठी मुलगी विवाहानंतर अमेरिकेलाच होती. तिची गोड बातमी ऐकली, नात पण झाली, पण आम्हाला तिकडे जाणे झाले नाही. मग तिचेच बाळाला तिकडे घेऊन यायचे ठरले. त्या अगोदर ती आम्हाला फोनवर म्हणाली, मी बाळाला घेऊन येत आहे,
यांना तर सुट्टी मिळत नाही, त्यामुळे आम्ही दोघी येत आहोत. तिथे लहान डॉगी आहे, व्यवस्थित हायजीन वगैरे बाळगता का? तिला थोडे टायसनचे टेन्शन होते, पण ती जेव्हा आली तिला व नातीला पण त्याचा कमालीचा लळा लागला. नंतर परत जाताना त्या दोघींनाही खूप गहिवरून आले. त्या तिथे असताना फोनवर बोलताना देखील अगोदर त्याचीच विचारपूस करत असत. तो व्हिडिओ कॉलमधून देखील त्यांना खूप आनंदाने प्रतिसाद देत असे. दुसरी मुलगी शिक्षणानिमित्त लखनौमध्ये असल्याने तिने पण घरी आल्यावर टायसनला कशाला आणले उगीच, हीच प्रतिक्रिया ऐकवली. पण लगेच तिलाही त्याचा खूप लळा लागला. ती पण भेटायला येऊन जाताना जास्त त्याचीच माया करत असे. तिला पण तिकडे त्याचीच खूप आठवण येत असे. हा जिव्हाळा या निष्पाप जीवाबरोबर आमचा अधिक घट्ट होत चालला होता. टायसन खरेच घरातील चैतन्य होते. सोशिकता व ममत्व हे त्याचे विशेष गुण. इंजेक्शन घेताना, लस वगैरे घेताना तो कधी फुंकत नसे. जेवणासाठी उशीर झाला तरी कधी पायात घुटमळत नसे. कधी फुंकत नसे निष्कारण म्हणजे क्वचितच केव्हा तरी फुंकत असे, तेही सहज. त्याला राग येत नसे जास्त म्हणजे रागच त्याला येत नसे. केव्हा फिरायला उशीर झाला तरी सुवर कंट्रोल करत असे. तो जसा मोठा होत आहे तसे त्याने वर चुकून देखील घाण केली नाही. खूपच समजदार. कधी लहान बाळासारखी माया करून घेणार तर कधी मोठ्यासारखे समजदारपणे वागणार. त्याला तसे पाहिले की माझ्या डोळ्यापुढे शीतल छाया देणारे वटवृक्ष उभारत असे. असेच रात्रीची वेळ होती. खालचे धुळम कुटुंब पहिल्या मजल्यावर राहणारे नेहमीच त्याबरोबर प्रेमाने वागत असे. विशेष करून त्यांच्या 2 किशोरवयीन मुलांना ह्याचा खूप लळा होता. त्या वहिनीचा वाढदिवस होता व ते सगळे बाहेर गेले होते. ते येण्याच्या अगोदर मला तिथे रांगोळी टाकायची होती त्यांच्या दारापुढे. काही दारावरील दिवे पण बंद होते. मी घाबरतच तशीच रांगोळी काढत होते व इथे घरातील सगळे बाहेर गेले होते. त्यामध्ये तुषारच्या बाबांनी दिलेली सत्य ताकीद मला आठवली. मग मी जास्तच घाबरत होते. टायसन घरामध्ये रूमकडील गॅलरीमध्ये बसला होता. त्याला कसे कळाले की मी घाबरत आहे? तो लगेच त्या अंगणाजवळ जिन्यात येऊन बसला. मला त्याचे खूपच कौतुक वाटले. इतके सेन्स असतात का प्राण्यामध्ये? तुषारही खाली गेटजवळ आला तरी तो लगेच गॅलरीत जाऊन थांबत असे. तो आला की त्याच्या भाषेतील मायेचे आवाज काढत असे. त्याचा लाड करत असे व स्वतःही त्याच्याकडून लाड करून घेत असे. दोन्ही पाय उंच करून त्याच्या हाताला स्पर्श करत असे. त्याचे हात चाटत असे. त्याचे कपडे हुंगत असे. हा त्याचा मायेचा प्रकार. नात्यातील कुणीही जवळचे आले तरी त्याला कसे कळत असे की आपलीच माणसे आहेत. तो त्यांचे स्वागत पण त्याच्या पद्धतीने करत असे. आमची पोळीवाली खूप दिवसासाठी परगावी जाणार असल्याने आम्ही दुसरी पोळीवाली लावली. नंतर त्या मावशी तब्बल 3 वर्षांनी भेटायला आल्या. त्यांनाही टायसनचीच खूप आठवण येत होती म्हणे. टायसन काही त्यांचा पिच्छा सोडेना. त्या बसला की हा त्यांच्या मांडीवर डोके ठेवू लागला. त्यांचे हात मायेने चाटू लागला. त्या पण खूप सद्गतीत झाल्या. आम्ही पूर्ण कुटुंब कुठेतरी बाहेर किंवा परगावी जायचे ठरले, काही कामानिमित्त, तर खूप काळजी वाटायची. त्याला एकट्याला घरात सोडून जायला पण नको वाटायची. धुळम कुटुंबातील दोन्ही मुलांचे अशा वेळी खूपच महत्त्वाचे सहकार्य होत असे. त्यांच्या कुटुंबात ते दोघे पती पत्नी, श्रीनिवास, श्रवंती व त्यांची 2 मुले, चैतन्य व विनय. हे कुटुंब सुखादुःखात नेहमी सहकार्य करतात.
विनय व चेतू टायसनची सगळी व्यवस्था करत असे. त्याच्या खाण्यापिण्यापासून ते फिरवून आणणे, रात्री त्याच्यासाठी इथे घरीच झोपायला येत असत. ते आवडीने व जबाबदारपणे त्याची काळजी घेत असत. आम्ही टायसनला सोडून जास्त दिवस परगावी वगैरे जात नव्हतो. जास्तीत जास्त 2 दिवस. आम्ही परगावी जरी असलो तरी सगळे लक्ष टायसनकडेच लागलेले असायचे. मी तर काही कामानिमित्त आम्ही बाहेरून आलो, परगावाहून आलो तरी बाहेर गेले, शॉपिंगला वगैरे गेले तरी टायसनचीच काळजी वाटत असे. तो खूप आधिरतेने आमची वाट पाहत असे, आमचे स्वागत करत असे, शेपटी हलवत असे, प्रत्येकाच्या पायात घुटमळत असे. त्यावेळी त्याच्या मायेचा उमाळा पण गहिवरून टाकत असे. सगळा शीण क्षणार्धात निघून जात असे त्या अलौकिक गोजीरवाण्या चैतन्यामुळे. टायसन लहान असताना बाहेर टेरेसवर वाळत घातलेला एखादा कपडा घेऊन त्याबरोबर खेळत असे. तो कपडा तो सहजासहजी देत नसे. त्याच्या दाताला वगैरे इजा होईल म्हणून तो मीही घेण्याचा आग्रह करत नसे. त्याच्या तोंडामधून वगैरे ओढून घेत नसे. मग उगीचच मी त्याला झाडूचा धार दाखवत असे. तो लगेच थोडा वेळ बाहेर पळायचा. सापडतो की काय या भीतीने पळत तसाच घरात येत असे व या रूममधून त्या रूममध्ये पळत सुटत असे. मग तो ते कापड टाकून दे. मला त्यामुळे एक आयडिया मिळाली. ज्या वेळी तो ऐकत नसेल, म्हणजे मूड नसताना, भूक नसताना तो खुर्चीवर बसत नसेल जेवणाच्या वेळी, तेव्हा बाहेर वारे जास्त प्रमाणात यायला लागले किंवा तो आरामात बाहेर बसला असेल, त्यावेळी त्याला घरात बोलवण्यासाठी मी ही आयडिया अंमलात आणत असे. फक्त म्हणूनच टायसन झाडू घेऊ का, व एकदा नाही ऐकले पुन्हा जर मोठ्या आवाजात म्हटले टायसन झाडू घेऊ, की तो लगेच ऐकत असे. पण त्या ऐकणाऱ्या अनोळखी लोकांना वाटायचे की ही बाई बहुतेक याला झाडू दे मारत असावी. व त्याबाबत गंमत म्हणून मला बऱ्याच जणांनी विचारले सुद्धा, तुम्ही याला झाडूने कधी मारले का? हा तसे म्हटले की लगेच ऐकतो. पण मी खरे सांगते, मी त्याला कधीच मारले नाही. मला कधीच त्याचा रागही आला नाही. तो खूपच समजदार होता. जरा मोठ्या आवाजात बोलले की लगेच ऐकत असे. खूपच मर्जी माफक, आज्ञाधारक पुरते. त्याला कधी आनंद झाल्यावर, त्याला अंघोळ घातल्यानंतर, तो टेरेसवर फ्रेश मूडमध्ये बसल्यानंतर, तो आपण कसे एकमेकाकडे पाहून हसतो तसे तोही स्मित हास्य करत असे. आनंदाने आमच्याकडे पाहत असे. एवढा तो माणसाळा होता. तुषार दादा शॅम्पू वगैरे लावून त्याला खूप मायेने आंघोळ घालत असे. त्याला पण ते खूप आवडत असे, बरे वाटत असे. त्यावेळी तो कधीच असहकार्यपणे वागला नाही. शहाण्या समजदार बाळासारखे तो त्याच्याकडून अंघोळ करून घेत असे. मोठी मुलगी, जावाई व नात अमेरिकेलाच होते, पण तिचे सासरे मध्यंतरी गेल्याने त्यांना भारतात यावे लागले. सुट्टी कमी असल्यामुळे जावाई एकटेच अमेरिकेला गेले व ह्या दोघी मायलिकींचे नंतर जायचे ठरले. कारण इथे घरामध्येही शुभदाताईचे व तुषारदादाच्या विवाहाच्या योजना चालू होत्या. ह्या दोघांच्या विवाहासाठी
नूतनताईला आम्ही थोडे दिवस भारतात राहण्याचा आग्रह केला, कारण तेवढा दूरचा प्रवास सारखे जाणे येणे सहजासहजीची बाब नव्हे. जावई पण खूप समजदार. त्यांनीही ते मान्य केले व थोडे दिवस नूतन व समायरा इथे राहण्याचे नक्की झाले. तुषार दादा टायसनला फिरवायला घेऊन गेला असता एक 4-5 महिन्याचे पिलू एका दुकानाच्या कट्ट्यावर झोपलेले त्यांनी पाहिले. मग ते पिलू त्याला नेहमी दिसायचे. कधी कधी बाकीची मुले तुषारचे मित्र हे पाहत असायचे. बाकीची कुत्रे त्या लहान पिलाला भुंकत असे. पण यावेळी ते पिलू खूपच अशक्त झाले होते. पोट खूप हपाळी गेले होते. त्राण नसल्यासारखे निश्चित पडून होते. मग तुषारदादाने टायसनला घरी सोडले व तो ते पिलू घरी घेऊन आला. ते खूपच घाबरलेले होते. लवकर काही खाईना. जरा कुठून मोठा आवाज झाला की लगेच दचकत असे, घाबरत असे. संध्याकाळची वेळ होती. आम्ही त्या पिलाला बाहेर टेरेसवरच ठेवले. त्याला थोडे दूध व ब्रेड दिले. त्याने ते थोडेच खाल्ले. मग रात्रभर ते टेरेसवरच होते. सकाळी कुणीतरी बहुतेक वर आले असावे. ते पिलूच दिसेना. मग पुन्हा बाहेरील काही कुत्र्यांचा भुंकण्याचा आवाज आला. ते पिलू घराजवळील एका गाडीखाली घाबरून बसले होते, 4 चाकी वाहनाखाली. त्याचे हाल व्हायला नको म्हणून मी त्याला पुन्हा घरी घेऊन आले. सोनेरी रंगाचे, टायसनपेक्षा गडद सोनेरी रंग, पिवळ्या डोळ्याचे, लाल चुटूक नाक असलेले 2 इवलेसे, पूजेच्या पानासारख्या आकाराचे कान, असे ते पिलू खूपच सुंदर होते. ते स्वच्छ आंघोळ केल्यासारखे दिसत होते. आम्ही त्याचे नाव गोल्डी ठेवले. तो काटक, चपळ व लढवय्या वृत्तीचा. तो बाहेरच टेरेसवर बसत असे. पण थोडे घराच्या टेरेसचे काम निघाले. स्लॅब फोडून तिथे नवा कोबा तयार करायचा होता. त्या ड्रिलच्या आवाजाने ते पिलू खूप घाबरायचे व ते लोक सिमेंटचे पोते वगैरे आणतात. दारे उघडी असतात, टेरेसचे प्रवेशद्वार. मग पुन्हा हा खाली जायला नको, त्याची हेळसांड व्हायला नको म्हणून त्याला घरातच घेतले. तो घरात यायला पण घाबरत असे. टायसन पण त्याची खूप माया करत असे. कधी चुकूनही त्याला भुंकला नाही किंवा त्याचा कधी राग केला नाही. त्याचा लाड करताना कधी रुसलाही नाही. मग ही जोडगोळी एकमेकाबरोबर अगदी व्यवस्थित राहू लागली. टायसन मोठ्या भावाप्रमाणे त्याची काळजी घेत असे. त्याच्याबरोबर नेहमी स्नेहाने, मायेने व समजूतदारपणे वागत असे. गोल्डी आजूबाजूला जरी कुणी अनोळखी व्यक्ती दिसली की भुंकत असे. हा कधी कुणावरही न भुंकणारा शांतिदूत टायसन पण भुंकत असे. त्याला पाठिंबा म्हणून तो भुंकत असे.
त्या दोघांना शिसूसाठी दिवसातून 3 वेळा बाहेर न्यावे लागत असे. सगळ्या कुत्र्यांच्या घोळक्यात गोल्डी सापडलं की टायसन फिल्मी हिरोप्रमाणे जाऊन सगळ्यांना एका दमात बाजूला सरकावून गोल्डीची सुटका करत असे. पण अगोदर मात्र भांडण गोल्डीच काढत असे. टायसन हा नियमितपणे दूध चपाती खात असे, अगदी शहाण्या समजदार लेकरासारखा व व्यवस्थितपणे. गोल्डी सर्व प्रकारचे अन्न खातो. त्याला हाताने भरवण्याची सवय व गरज पण नाही. पण लहरी आहे व त्याला दूध चपाती आवडत नाही. विशेष करून बाकी भात, चिकन, सूप, अंडे, भात वगैरे तो सहज खात असे. हे पदार्थ ज्यावेळी घरात शिल्लक नसतील तेव्हा मी गोल्डीला पण दूध चपाती भरवण्याचा प्रयत्न करत असे. मग तो सोफ्याखाली किंवा खुर्चीखाली जाऊन बसत असत. मला त्याला घास भरवण्यासाठीही खूप कसरत करावी लागत असे. टायसन मात्र हे सगळे कौतुकाने पाहत असे. मी नेहमी दुधाच्या पातेल्याची खरडलेली साय गोल्डीला देत असे. तेवढेच तो काही न खाल्ला तरी आधार असावा व त्याला ॲसिडिटी होऊ नये म्हणून. टायसनला पण साय खूप आवडत असे. पण त्याला चारताना तो कधी नाराज झाला नाही किंवा गुरगुरला नाही. मग मी दोघांनाही थोडी थोडी साय देत असे. घरात कुणाचे वाढदिवस वगैरे असले की मी सकाळी लवकर उठून देवासाठी, काम करणाऱ्या मुलींच्यासाठी व टायसन गोल्डीसाठी माझ्याकडून पेढे आणत असे. देवाजवळ 1 बॉक्स, कामवाल्या तिघींना 3 बॉक्स व टायसन गोल्डीत 1 बॉक्स. अगोदर ह्यांचे तोंड गोड होई, मग पुन्हा दिवसभर मिठाई, केक वगैरे आणणे, येणाऱ्या जाणाऱ्यांचे आदरातिथ्य चालूच असे. मला कितीही भूक लागली तरी हे दोघे जेवल्याशिवाय मी जेवण करत नसे. व ज्यावेळी ह्यांना चारून होईल, दोघांचे जेवण होईल, त्यावेळी माझीच भूक पळून गेलेली असे. ते पोटात ओरडणारे कावळे कुठे पळून जात असे कोण जाणे. पण खूप तृप्त वाटत असे. आणि कितीतरी वेळा मी स्वतःला म्हटलेली आहे, आता काय जेवण करण्याची गरज. व हा अनुभव मी बोलूनही दाखवला घरात. जिन्यावरचे टेरेस अंगणातील टेरेसपेक्षा थोडे उंच आहे. मी सकाळी चहा बिस्किट वगैरे खाताना अगोदर 1-2 घास तिथे टाकत असते पक्ष्यासाठी. दुपारीही जेवणा अगोदर थोडे अन्न टाकत असते तिथे पक्ष्यासाठी. ते पण ओळखीचे झाले आहेत. मग केव्हा उशीर झाला की ते टेरेसवर थांबून ओरडतात. लवकर बाहेर नाही आले की प्रवेशद्वार व घराच्या मध्ये जो उघडा दरवाजा असतो त्यावर बसून ओरडतात. मग गोल्डी लगेच भुंकणे सुरू करतो त्यांना पळवण्यासाठी. टायसन मात्र तितक्याच शांतपणे कौतुकाने त्यांच्याकडे पाहत असे. गोल्डी लढवय्या प्रवृत्तीचा, अवखळ, खट्याळ, तेवढाच खोडकर व मायाळू पण.
तो टायसनची माया तर करत असेच, पण इकडून तिकडे उड्या मारत असे हरण्यासारख्या व शांत बसलेल्या टायसनला त्रास देत असे. मोठी मुले चालताना फिरताना पाहून प्रत्येक मातेचे अंतःकरण जसे सुपा एवढे होत असते, त्यांचे ती दुडू चालणे पाहून मन हरकून जात असते. तसे टायसन गोल्डीच्या अस्तित्वाने मला वाटत होते. प्रत्येक आईला आपली मुले ही भारीच असतात. तसेच या दोहोच्या संचाराने मला वाटत असे. टायसन गोल्डी फिरायला खाली चालले की मी, मुलगी नूतन व नाथ समायरा वरून गॅलरीत थांबून त्यांच्याकडे खूप कौतुकाने पाहत असू. जसे मुलांना पाहून आईचे काळीच मोठे होते, तसे त्या दोघांना पाहून मला पण खूप आनंद वाटत असे व मी पण खूप हरकून जात असे. सगळेच त्यांच्याकडे खूप कौतुकाने पाहत असत. लहान मुले पण त्यांना टायसन गोल्डी म्हणून हाक मारत असत. ते दोघेही त्यांना तसाच मायेने प्रतिसाद देत असत. एकदा टायसन गोल्डीला खाली फिरवून आणण्याचा प्रसंग माझ्यावर आला. मी त्यांना फिरवून आणले. ते दोघेही खूप समजदारपणे वागले व गेट जवळ येताना टायसन माझ्या हातातील साखळी ओढू लागला. त्यातच ती साखळी खाली पडली. तो ती साखळी तोंडात धरून अक्षरशः सगळ्या पायऱ्या चढून घरात घेऊन आला. तेव्हा मलाही व सगळ्यांनाच त्याचे खूप कौतुक वाटले. केव्हा केव्हा टायसन गोल्डीला ऍसिडिटी वगैरे झाली, त्यांनी उलटी वगैरे केली की मीच ते डेटॉल वगैरे टाकून स्वच्छ करत असे. ते मी दुसऱ्या कुणाला व घरकाम करणाऱ्या मुलींना देखील अजिबात करू देत नसे. कारण कुणाच्या मनात त्या दोघांबाबत राग वाटू नये म्हणून. व आश्चर्याची बाब म्हणजे मला कधीच त्याची किळस वाटली नाही. कामवाल्या मुली लक्ष्मी, अक्षता व शीला ह्या म्हणत असत की आम्ही तुमच्यासारखे मायाळू मन असलेले आतापर्यंत तरी कुठेच पाहिले नाही. म्हणूनच तुमचे हे आईचे मन बघून आम्हालाही तुम्हाला आईच म्हणावीशी वाटते व त्याही मला आईच म्हणत असतात. टायसन मुका प्राणी तो. त्याला बोलता येत नव्हते, न सांगता येत नव्हते. ह्याच वर्षी असे काय झाले कुणास ठाऊक. ह्याच वर्षी असे काय झाले कुणास. अगदी व्यवस्थित असलेला टायसन जेवणच करेना. त्यामुळे त्याला खूप अशक्तपणा आला. फिरायला जातानाही तो त्यामुळे मध्येच बसत होता. मग त्याला दवाखान्यात नेऊन आणले, सलाईन वगैरे लावून आणले. तो दवाखान्यात जाताना आम्ही सगळ्यांनी त्याची खूप माया केली. नातीनेही शुभेच्छा दिल्या. गॉड ब्लेस यू टायसन,
सुखरूप सुरक्षित घरी ये, असे ती म्हणाली. त्याला दवाखान्यात नेताना गोल्डी मात्र खूप अस्वस्थ होत असे. त्याच्या भाषेतले ते काळजीतले आवाज व लावलेल्या प्रवेशद्वाराला 2 पाय वर करून तो घाबरून खडखड करत असे. त्याला वाटायचे टायसनला एकट्याला कुठे घेऊन चालले असतील. टायसन अन्न घेत नव्हता, जास्त वेळ झोपूनच असायचा. त्यामुळे त्याच्या भोवती आनंदाने बागडणारा गोल्डी अधूनमधून त्याच्याकडे धास्तावलेल्या डोळ्यांनी पाहत असे व त्याची माया करत असे. टायसनला दवाखान्याला नेताना गोल्डी खूपच घाबरला होता. मग आम्ही बाहेरील दारे म्हणजे हॉलचे व प्रवेशद्वाराच्या आतील दारे लावली. गोल्डीला गॅलरीतून आमच्याबरोबर पाहण्यास सांगितले. रिक्षामध्ये बसून रिक्षा हलेपर्यंत आम्ही सगळेजण टायसनकडे पाहत असू. टायसनला लस वगैरे द्यायला कधी बरे वाटत नसले तरी त्याला रिक्षामधून तुषार दादा त्याच्या मित्रांबरोबर टायसनला दवाखान्यात नेत असत. त्यामुळे टायसन नेहमी आरामात रिक्षात बसत असे. आम्ही आपापल्या कामात व्यस्त झालो. मी ताईच्या स्टडी रूममध्ये सहज बसले होते. मग टायसनला सलाईन लावून आणले. तो जरा तरतरीत वाटत होता. मला नातीने हाका मारून बोलावले. आई, टायसन सगळीकडे तुला शोधत आहे. तो किचनमध्ये पण तुला पाहून आला. मग मी लगेच त्याच्यावरून मायेने हात फिरवला. त्याला पण खूप बरे वाटले. मग तो पुन्हा कूलरजवळ त्याच्या नेहमीच्या जागी जाऊन बसला व सगळ्यांच्याकडे पुन्हा पाहून स्मित हास्य करू लागला, नेहमीसारखे. सलाईनमुळे तो 1-2 दिवस फ्रेश वाटला, पण काही खात नसे. मग नंतर त्याला थोडे सूप दिले. तेच फक्त त्याने घेतले. पण त्याचे जेवण करणे काय बंदच झाले. त्याच्या आवडीचे पदार्थही तो खात नव्हता. त्याला अशक्तपणा खूप जाणवत असावा. त्याला आता जिन्यातील पायऱ्या पण चढता उतरता येईना. मग मी त्याच्यासाठी मऊ साड्यांची झोळी करून ने आण करण्यास सांगितले. तुषार दादा मित्रांच्या साह्याने हे सगळे करत होता. मध्येच लॉकडाऊन चालू झाले. डॉक्टर घरीच येऊ लागले. टायसनला घरी सलाईन लावत असू. त्याला या अगोदर दवाखान्यात नेल्यावर इनेमा करून घेतला होता, कारण तो काही खातही नव्हता व तो शी पण करत नव्हता. हे घरी आलेल्या डॉक्टरांना सांगितल्यावर त्यांनी पोटाचा एक्सरे काढण्यास सांगितले. त्यासाठी पुन्हा त्याला झोळे करून बाहेर न्यावे लागले. घरी आल्यावर डॉक्टर म्हणाले, पोटामध्ये विष्ठा घट्ट होऊन बसली आहे. त्याला एरंडेल तेल द्या. त्याप्रमाणे आम्ही केले. त्याला खूप काळ्या रंगाची विष्ठा झाली व अल्प प्रमाणात झाली. हा काय प्रकार होता
कोण जाणे. अन्न तर शरीरातील उष्णतेने आतड्याला चिटकून बसू शकत नाही. असे कुणी त्याला काय चालले असेल? परमेश्वरच जाण. आता मात्र गोल्डीला चुकूनही आम्ही रात्री बाहेर झोपू देत नाही. टायसनची अवस्था खूपच बिकट चालली होती. तो थांबला तरी त्याचे पाय थरथरत होते. नंतर नंतर तो एकाच ठिकाणी बसून राहत असे. तो थोडा चलत फिरत होता तेव्हा आम्ही सकाळी उठले की तोही कुठेतरी थंड ठिकाणी बाहेरील नळाजवळ वगैरे मोठ्याने श्वासोश्वास घेत जागाच पण झोपून असायचा. ज्यावेळी त्याला चालता फिरता येईना तेव्हा तो घरातच बसलेला असायचा. पण तो सारखा मायेने सगळ्यांच्याकडे पाहत असायचा. त्या अवस्थेत तुषार दादाने त्याची खूप सेवा केली. तो त्याला खूप मायेने पुसत असे. ड्रॉपरच्या साह्याने शहाळ एनर्जेल वगैरे पाजत असे. टायसन पण खूप मायेने त्याच्याकडे पाहत असे. आज जे ते आपापल्या कामात व्यस्त होते पण जाता येता त्याच्याकडे पाहत होते. पण नेहमीसारखे आपापल्या कामातच. मग रुबीने सगळ्यांचे लक्ष डॉक्टर नूतनला आम्ही रुबी या नावाने हाक मारतो. मग रुबीने सगळ्यांचे लक्ष त्याच्याकडे वेधले. माझे पण कशातच लक्ष लागेना. टायसनला खूप त्रास होत होता. तो खूप कासावीस होत होता. सगळ्यांच्याकडे पाहून डोळ्यातून आसवे गाळत होता. टायसन उत्तरार्ध पाहण्यासाठी पुढील भाग पाहत